मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावरती आहे। या मालिकेची स्टोरी आणि कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे या मालिकेशी प्रेक्षक सुद्धा चांगलेच खिळून आहेत। दरम्यान या मालिकेमध्ये सध्या काव्याची आई म्हणजे शारदाला हे सत्य समजले की जीवा आणि काव्याचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि दोघांना लग्नही करायचं होतं। यामुळे दोन्ही मुलींसाठी आपण काहीच करू शकलो नाही, दोन्ही मुलींचं लग्न आपण मनाविरुद्ध लावून दिलं असा विचार येऊन शारदाला अपराधी वाटत आहे। तेव्हा काव्या शारदाला म्हणते की आता झालेली चूक सुधारायची वेळ आली आहे। मला हे लग्न नकोय, मला हे लग्न मोडलेलं हवंय, माझंही आणि नंदिनी ताईचंही। मी आत्ताच जाऊन सगळ्यांना खरं खरं सांगून टाकते। तेव्हा शारदा मात्र काव्याला अडवते आणि तिला म्हणते की तू जर असं अचानक सगळ्यांना सांगशील तर तुझ्या वडिलांच्या तब्येतीवरती याचा परिणाम होईल, त्यामुळे तुझ्या वडिलांच्या मनाची मी तयारी करते, तेव्हा योग्य वेळ आली की तू सांग। तेव्हा वडिलांच्या तब्येतीचा विचार करून काव्य गप्प राहते आणि देशमुखांच्या घरी जाण्यासाठी तयार होते। पण रस्त्यातच काव्य पार्थला गाडी थांबवायला सांगते आणि सगळ्यांना म्हणते की मला तुमच्याशी आत्ताच बोलायचं आहे। तेव्हा पार्थ, नंदिनी, जीवा आणि काव्य गाडीच्या खाली उतरतात। तेव्हा जीवा विचार करू लागतो की जेव्हा बोलायचं होतं तेव्हा ही बोलली नाही आणि आपल्या नात्याबद्दल आताही सगळ्यांना खरं खरं सांगते की काय। तेव्हा जीवा मात्र खूप घाबरलेला असतो आणि काव्य ही नंदिनी व पार्थ समोर तिच्या मनातलं सगळं सांगू लागते। आता काव्या ही तिच्या व जीवाच्या नातेविषयी पार्थ व नंदिनीला सांगेल का, हे बघणं आता औत्सुक्याचं असणार आहे। तर तुम्हाला याविषयी काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा।